मरण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेले याच्यात सर्व आरोपींचे नाव आहे. कॅप्टन खरात भोंदू बाबा हे त्यांनी नाव नमूद करून ठेवलेले त्याच्यामुळे त्याच्या चिठ्ठीमध्ये. महिलांसोबत दुष्कृत्य करणं, हाताचं बोट अनामिका कापायला सांगणं, जे व्हेज आहेत त्यांना नॉनव्हेज खायला सांगणं, जमिनी लाटणं, खरातचे असे अनेक प्रकरणं समोर आलेत. पण आता भोंदू खरातचं एक नवं प्रकरण समोर आलंय. खरातमुळे आत्महत्या केलेल्या स्थायी संस्थांच्या कर्मचाऱ्याचं हे प्रकरण आहे. खरातवर गंभीर आरोप करून आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं हे प्रकरण नेमकं काय आणि चार्जशीट मधून अशोक खरातचं नाव कसं गायब झालं, सगळं प्रकरण समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा संस्थांमधल्या एका कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. पण मरण्यापूर्वी त्यानं एका चिठ्ठीत स्पष्ट लिहिलं होतं की माझ्या मृत्यूला अशोक खरात जबाबदार आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्याचं नाव सुसाईड नोटमध्ये होतं, ज्याच्या धमकीचे पुरावे मृताच्या मोबाईलमध्ये होते, त्या खरातचं नाव पोलिसांनी चार्जशीटमधून गायब कसं केलं, असा गंभीर प्रश्न हे प्रकरण समोर आल्यावर निर्माण होतोय. घटना आहे 5 जून 2022ची. शिर्डीतल्या साईबाबा संस्थांच्या सेवाधाममध्ये निवासस्थानामध्ये 37 वर्षीय कर्मचारी विकास रामदास दिवटेंचा मृतदेह आढळला होता. सिलिंगच्या पंख्याला त्यांनी गळफास घेतलेला होता, तो फोटो सुद्धा समोर आलाय. साईबाबा संस्थांच्या सेवाधाम निवासस्थानातच ही घटना घडल्यामुळं शिर्डी आदरली होती. त्यामध्ये सासूरवाडच्या लोकांनी याला मध्यस्थी टाकून कॅप्टन खरात भोंदू बाबा हे त्यांनी नाव नमूद करून ठेवलेले त्याच्यामुळे त्याच्या चिठ्ठीमध्ये. तर त्यांनी फोनद्वारे याला धमकी दिलेली आहे, नोकरी करून देणार नाही साईबाबा संस्थांमध्ये किंवा तुला जगून देणार नाही, अशा त्याला धमक्या दिल्या होत्या. पण खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा विकास यांच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिठ्ठी सापडली होती. चिठ्ठीत लिहिलेलं होतं, माझ्या मृत्यूला नाशिकचा कॅप्टन खरात आणि माझी सासूरवाडी जबाबदार आहे. खरात महाराजने मला फोनवरून धमकी दिली आहे. माझ्या मोबाईलमध्ये सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत, कारवाई करा, असं स्पष्ट त्या चिठ्ठीमध्ये म्हटलेलं होतं. गंभीर आरोप कुटुंबाकडून करण्यात आलेले होते. त्यांनी कुटुंबानं चिठ्ठी सुद्धा आता माध्यमांना दाखवलेली आहे. एवढंच नाही तर विकासनं मरण्याआधी आपल्या मोबाईलचं लॉक ओपन करण्यासाठी पासवर्ड सुद्धा त्या चिठ्ठीत लिहिलेला होता, जेणेकरून मोबाईलमध्ये असलेले पुरावे जे काय कॉल रेकॉर्डिंग वगैरे असतील ते पोलिसांना मिळावेत. या प्रकरणाची तक्रार भाऊ राजेंद्र यांनी केली, पण पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. नंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली, वेळ मारून नेली. पण अखेर कुटुंबाच्या आग्रहामुळे 11 जूनला 6 दिवसानंतर जवळपास खरात विरोधात गुन्हा दाखल झाला. पण खरा गेम पुढे झाला. पुढे पोलीस तपास पूर्ण झाला आणि राहता न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली. पण इथं गेम फिरला. अशोक भोंदू बाबा खरात याचा आम्ही तपास केला आणि त्याच्या विरोधात आम्हाला कुठले पुरावे मिळालेले नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला, दोष आरोपपत्र आम्ही त्याला दाखल केलेलं नाही असं त्यांनी नमूद केलंय. हे पोलीस म्हणताय. आता पोलिसांना आय विटनेस कुठला पाहिजे, अजून कुठला पुरावा पाहिजे? जर का त्याचं धडधडीत नाव जर का लिहिलेलं आहे तर त्यांना अजून पाहिजे काय? कारण ज्या खरातचं नाव सुसाईड नोटमध्ये ठळक अक्षरात होतं, त्याचं नाव चार्जशीट मधून पोलिसांनी गायब केलेलं दिसलं. खरातला या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढलं गेलं आणि जवळपास हे प्रकरण क्लोज झाल्यासारखं झालं होतं. पण कसं आहे ना, पापाचा घडा भरतो असं म्हणतात, तसंच आता खरातचं एक प्रकरण समोर यायला लागलंय आणि ऑफिसमधले CCTV, तिथं केलेले कांड सगळं समोर आलंय. आणि आता मृत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे हे आपल्या भावाला न्याय देण्यासाठी पुन्हा मैदानात उतरलेत. पोलीस सहकार्य करत नाहीत, आम्हाला वकील बदलून हवाय आणि या प्रकरणाची फेर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत त्यांनी आता हे प्रकरण पुन्हा उचललंय. माध्यमांपर्यंत हा विषय पोहोचलाय. त्यामुळे आता पोलिसांना ती फाईल पुन्हा ओपन करावी लागणार आहे, तपास कदाचित पुन्हा करावा लागणार आहे. आता हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जर सुसाईड नोटमध्ये अशोक खरातचं नाव होतं तर खरातला दोषारोप पत्र चार्जशीटमधून कुणी वाचवलं? मोबाईलमधल्या त्या कॉल रेकॉर्डचं काय झालं? आणि एखाद्या भोंदू महाराजाच्या धमक्यांमुळे एका कर्मचाऱ्याला जीव द्यावा लागतो आणि यंत्रणा त्याला अभय कसं देतात? असे अनेक प्रश्न या प्रकरणानंतर निर्माण होत आहेत. त्यामुळे आता या प्रश्नांची उत्तरं कदाचित पोलिसांना द्यावी लागणार आहे आणि यासाठी राजेंद्र दिवटे, जे विकास दिवटे मृत यांचे भाऊ आहेत, त्यांनी आता हा आपल्या भावासाठी लढा सुरू केलेला आहे. या प्रकरणात चौकशीत काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशोक खरातच्या आणखी काय कारनामे समोर येतात यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे.
या सगळ्या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.